नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भविष्यातल्या रोजगारांची गरज ओळखून कौशल्य विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. जागतिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या रोजगारांची आवश्यकता असेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार बालक आणि युवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले. या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कौशल्य प्रमाणीकरणासाठी यावर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंडळ स्थापन केलं जाणार आहे. 2016-17 पर्यंत 1.5 कोटी लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येईल. देशातल्या महत्त्वाकांक्षी युवकांसाठी यावर्षी 500 प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र उघडली जाणार आहेत. त्यामध्ये मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष उमेदवार मनोज कोटक यांनी माघार घेतली आहे. यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचं मतदान शांततेत पार पडलं. त्यात एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार असून त्यांची ही 5वी निवडणूक आहे. डावखरे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीनं रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवलं असून तेही ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवत आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या दोन्ही जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलली असून शिवसेनेचे 309 तर भाजपाकडे 180 असं 489 नगरसेवकांचं बळ युतीकडे आहे. राष्ट्रवादीचे 200 आणि काँग्रेस 105 असं आघाडीचं संख्याबळ असलं तरी वसई विरार महापालिका आणि पालघर जिल्हा परिषदेत बहुजन विकास आघाडीचे सदस्य 125 आहेत. या व्यतिरिक्त मनसे, समाजवादी पार्टी, विविध आघाड्या मिळून 147 सदस्य कोणाला मतदान करतात यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. वादग्रस्त आरोपात अडकलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतचा विस्तृत अहवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवला असून याबाबत पक्ष नेतृत्व लवकरच योग्य तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. खडसे यांनी याआधी वेळोवेळी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबतीत पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं खडसे यांनी म्हटलं आहे. अजून पक्षानं आपल्याकडे राजीनामा मागितलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुलगाव स्फोट घटनेतील शहीद व्यक्तींच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शासन शहीद परिवाराच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. शहीदांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीनं मदत दिली असली तरी या मदतीपेक्षा गेलेली व्यक्ती खूपच मोठी असून शहीदांचा राज्याला आणि देशाला अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांच्या वारसांना मदतीचे धनादेश आज देण्यात आले. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भंडारात झालेल्या स्फोटात 19 व्यक्ती शहीद झाल्या असून 17 जण जखमी झाले. केंद्रीय दुष्काळी पथकानं आज बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन दुष्काळात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. 4 सदस्यीय पथकानं जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन जवळच असलेल्या बीड तालुक्यातील नामलगाव इथल्या चारा छावणीला भेट दिली. छावणी चालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर या पथकानं गेवराई तालुक्यातील टँकरनं होत असलेल्या पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या पथकात राणी कुमुदिनी, RK सिंग, PK मिश्रा, GR झरगर यांचा समावेश आहे. या पथकासमवेत बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उत्तर प्रदेशमधल्या मथुरा शहरातली अतिक्रमणं हटवताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उसळलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या 24 वर पोहोचली आहे. यामध्ये मथुरा शहराचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि फराह पोलीस ठाण्याचे संतोष यादव या 2 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या हिंसाचारात सुमारे 40 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी हा भाग मोकळा केला असून हिंसाचार घडवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 320 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
बातमी टेनिसची. महिला दुहेरीतील अव्वल जोडी असलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत एकमेकींच्या प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत. मार्टिना हिंगिसबरोबर तिचा मिश्र दुहेरीतला जोडीदार भारताचा लिएंडर पेस हा देखील सानियाचा प्रतिस्पर्धी असेल. काल उपांत्य फेरीत सानिया मिर्झा इव्हान डोडिग या जोडीनं फ्रेंच जोडीचा चुरशीच्या लढतीत 4-6, 6-3, 12-10 असा पराभव केला. तर पेस हिंगिस जोडीलाही खडतर आव्हानाचा सामना करावा लागला. या जोडीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी 6-3, 3-6 आणि 10-7 असं झुंजवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.